कायमचं आपल्या सेवेत रुजू करून घ्या स्वामी. असं कसं? संसार केलायस ना, मग तू सोडून येणार आहेस? संसार कर, आम्ही आहोत आणि कायम असो. स्वामी, फक्त माझ्यासोबत नाही, माझ्या नंतरही माझ्या घरासोबत राहा. माझ्या नंतरच्या प्रत्येक पिढीवर आपली कृपा कायम असू दे स्वामी. तुला अभिवचन देतो की तुझ्या येणाऱ्या प्रत्येक पिढीला आम्ही दर्शन देऊ, मात्र ते रूप वेगळं असेल.